नमस्कार, मी तेजस्वी अभिषेक घोसाळकर यांची पत्नी। इथे उपस्थित शिवसेनेचे सगळे नेत्या त्याचप्रमाणे शिवसेनेचे पदाधिकारी, सर्व लोकप्रतिनिधी व पत्रकार बंधू भगिनींनो, प्रथमतः तुमचे सर्वांचे धन्यवाद इथे आल्याबद्दल। 8 फेब्रुवारीला 2024 रोजी सायंकाळी माझे पती अभिषेक घोसाळकर यांची निर्गुणपणे झालेल्या हत्येचा तपास योग्य दिशेने होत नाही। मी माझी या तपासाबाबत मागणी व आम्ही जमा केलेली माहिती माननीय तपास यंत्रणेला व माननीय पोलीस आयुक्तांना दिनांक 28 फेब्रुवारीला CCTV फुटेज देऊन हत्येच्या वेळेला सदर ठिकाणी अरमेंद्र मिश्रा व मेहुल पारेख व अज्ञात व्यक्तींचा होत असलेला वावर याबाबत सदर व्यक्तींचा सखोल तपास करावा अशी मागणी केली होती। ही बाब सर्व प्रसार माध्यमांनी मांडली होती। याबाबत पोलिसांनी सखोल तपास केल्याचे दिसत नाही। दिनांक 4 मार्च 2024 रोजी माननीय पोलीस आयुक्त व तपास यंत्रणेला 120B सेक्शन 34 ऑफ IPS कलम लावण्याची विनंती केली होती। तीही आतापर्यंत मान्य करण्यात आली नाही किंवा तपास यंत्रणेने माझ्याशी संपर्क केला नाही। 5 मार्चला माननीय सत्र न्यायालयाने जे निरीक्षण नोंदवले आहे ते अतिशय महत्त्वाचे आहे। 1. मॉरिसला गन दिल्याचे प्रथम दर्शनी दिसून येते। दुसरा पॉइंट आहे, मॉरिस नरोना व अरमेंद्र मिश्रा यांनी एकत्र जाऊन बुलेट खरेदी केल्या होत्या। तिसरा, अभिषेक व मॉरिस नरोना यांच्यामध्ये भेद होते हे अरमेंद्र मिश्रा यांना माहिती होती। चौथा, अरमेंद्र मिश्रा यांचे लायसन मॉरिस नरोनाकडे जमा होते। 5. ज्या लॉकरमध्ये गन होती ते लॉकर तोडण्यात आले नव्हते याचा अर्थ मॉरिस नरोनाला ऍक्सेस होता। 6. असे सत्र न्यायालयाने निरीक्षण केले आहे। तपास यंत्रणेला पत्र देऊन 120B सेक्शन 34 ऑफ IPC हे कलम लावा अशी मागणी केली होती, तेही तपास यंत्रणेने मान्य केली नाही। ज्या कार्यक्रमाला मॉरिस नरोना याने अभिषेकला बोलवले होते त्याच कार्यक्रमाला मलाही बोलवलं होतं। मला जरा उशीर झाला त्यामुळे अभिषेक यांनी सांगितलं की दुसऱ्या कार्यक्रमाला तू जा, इथे येऊ नको। आणि हे हत्येचं प्रकरण तेव्हा झालं। माझी फक्त एवढीच विनंती आहे, ह्या माझ्या 2 मुलांचं भवितव्य सगळं उद्ध्वस्त झालेलं आहे, माझं कुटुंब उद्ध्वस्त झालेलं आहे। तर हायकोर्टाला किंवा पोलीस आयुक्त सरकारला सगळ्यांना विनंती आहे की ह्या प्रकरणाचा लवकरात लवकर निर्णय लावावा आणि चौकशी करावी, एवढंच माझं म्हणणं आहे। धन्यवाद। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।